हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण सोयाबीनच्या वड्याची भाजी करणार आहोत। ह्या सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिट भिजवून घेतलेल्या आहेत आणि आपण असे छोटे छोटे चिरून घेतलेले आहे। आपण ही भाजी सुकी करणार आहोत आणि फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे, खोबरं, चटणी, हळद, मसाला, जिरे, मीठ। आता आपण फोडणीसाठी तेल गॅसवरती ठेवून गरम करायला। हे पहा, आपण गॅसवर पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे पहा, तेल गरम झालं का आपण थोडेसे जिरे टाकून पाहू। हे पहा, जिरे वरती येत आहे, जिरे टाकून घेऊ। कांदा चिरलेला टाकून घेऊ। दोन मिनिट कांदा भाजून घेऊ। मस्तपैकी आपला कांदा भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्येच खोबरं पण भाजून घेऊ। कांद्याच्या आधी जर खोबरं टाकलं असतं तर खोबरं खूप लाल झालं असतं, करपलं असतं फोडणीमध्ये। म्हणून आता कांदा आणि हे खोबरं मस्तपैकी आणखीन 1 मिनिट भाजून घेऊ। मस्तपैकी आपला कांदा खोबरं लालसर तांबूस कलर आलेला आहे। आता आपण गरम मसाले, चटणी, हळद, मसाला हे टाकून घेऊ। मस्तपैकी मिक्स करून घेऊ। हे पाक किती मस्त कलर आलेला आहे। हळदीचा, मसाल्याचा पण कलर याच्यामध्ये मिक्स झाला। आता आपण या सोयाबीनच्या वड्या याच्यात टाकून घेऊ। मीठ टाकू। मस्तपैकी आता हे भाजी हलवून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे आपण ही भाजी हलवून घेतलेली आहे। 1 मिनिट वाफ काढून घेऊ। हे पहा, 1 मिनिट झालेले आहेत। आता आपण मस्तपैकी भाजी पाहू। हे पहा, किती मस्त वाफलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ।
हे पहा आपली मस्तपैकी सोयाबीनच्या वड्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. खूप छान झालेली आहे. चपातीसोबत छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.